विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भविष्याशी खेळलं जातंय. आपल्यावर अन्याय तर झालेलाच आहे. गेल्या 2-3 वर्षापासून हा प्रकार तर झालेलाच आहे. पण एक नवीन प्रकार उघडकीस आलाय. मी तुम्हाला सांगेन, पहिली गोष्ट म्हणजे मुंबई तक. मुंबई तक हे जे चॅनल आहे ना, यांच्या अगदी मिलियन सबस्क्रायबर आहेत बरं का. होय, मिलियन सबस्क्रायबर आहेत. ते प्रामाणिकपणे हे आवाज उठवतायत आपल्यासाठी म्हणूया आपण. आणि यांच्या चॅनलवर हा जो व्हिडिओ आहे, फक्त 7,000 व्ह्यूज आहेत. आणि हा जर व्हिडिओ तुम्ही जर बघितला, मी तुम्हाला सांगतो, हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला ना, तर आपले डोळे उघडतील. मी तुम्हाला सांगतो, भ्रष्टाचार करण्याचा पॅटर्न सांगतो. मला एक सांगा, रस्त्यावर आपण प्रवास करतोय, रस्त्यावरून करतोय का खड्ड्यातून प्रवास करतोय? नेहमीचा प्रश्न आहे, बरोबर आहे? आता मी काल दिवसभर प्रवासात होतो. ती नवीन रस्ते ज्याचे उद्घाटन व्हायचंय अजून, त्याच्यावर रिपेअरिंगची कामं सुरू झालेत. त्याच्यावर खड्डे पडलेत आणि खड्डे पडण्याचं कारण काय सांगितलं जातंय? पाऊस, भरमसाठ पाऊस. मिसिंग लिंकचं प्रकरण मला इथं बोलायचं नाहीये. तुम्ही सगळ्यांनी ते अनुभव घेतलाय. मला सांगा, साताऱ्यात सगळ्यात जास्त पाऊस पडतोय. कास पठारावर पाऊस पडतोय. माझं गाव कटापूर, जिहे कटापूर, रहमतपूर रोड म्हणतो आम्ही त्याला, लक्षात घ्या. त्या रस्त्यावर माझं गाव आहे. गेल्या 8 वर्षापूर्वी जो रस्ता बांधलाय त्याच्यावर अजून एकही खड्डा नाहीये. मी इथं अगदी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, लक्षात घ्या. असे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत. मला पक्का माहित नाहीये, पण देसाई कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी आहे. कुणाची आहे काय माहित नाही, पण नेहमी रोज त्या रस्त्यावर जाताना मी त्या माणसाला धन्यवाद म्हणतो. इतक्या हायर क्वालिटीचं काम आहे. 8 वर्षात खड्डा नाहीये. कासवर एवढा पाऊस पडतोय. तो रस्ता एवढा भारी बनलाय. मग ह्या रस्त्यावर खड्डे का? तर याचं रिझन सांगतो. 2,000 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट आहे. समजा फॉर एक्झाम्पल, मग एखादा मेन कॉन्ट्रॅक्ट ते कॉन्ट्रॅक्ट घेतो 2,000 कोटी रुपयाला, बरोबर आहे? आणि इमिडिएटली सब कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकतो. ओके, 1200 कोटीला. 500 कोटीचा जागेवर फायदा. ओके, तो वाटण्यात जातो वरती, वरच्या लेवलला. भ्रष्टाचारच आहे तो, लक्षात घ्या. पण जो 1200 कोटीला कॉन्ट्रॅक्ट घेतो, तेही तो करत नाही. तो खाली 1,000 कोटीला देतो. 1,000चा 800 कोटीला देतो. म्हणजे जे काम ज्याला करण्यासाठीच 1,000 कोटीपेक्षा जास्त खर्च येतो, ते काम 800 कोटीत तो माणूस कसं करणार? पदरचं टाकणार आहे तो. ते 800 नाही, तो 400 कोटीतच करणार ना. घ्या मग खड्ड्यावरून प्रवास. पण मी हे का सांगतोय तुम्हाला? रस्त्याचं उदाहरण का घेतोय? आणि या व्हिडिओमध्ये शॉकिंगली मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, शॉकिंगली टीसीएस, ओके, त्याचं इव्हॅल्युएशन 100 म्हणूया आपण. काय त्यांचे पॉइंट्स असतील म्हणूया आपण. आणि त्या कंपनीचं नाव मला आठवत नाही, कुठली XYZ कंपनी आहे. 64 व्हॅल्युएशन, काय व्हॅल्युएशन किंवा क्रेडिट पॉइंट काय असतील ते म्हणूया आपण. मग ऑब्व्हियसली 10 कोणाला दिलं पाहिजे? टीसीएसला. नाही देणार. नाही देणार का? प्रामाणिक एक्झाम नको आहेत आम्हाला. फ्रॉड कसा करता येईल? गोंधळ कसा घालता येईल? ऑब्व्हियसली ही कुठली कंपनी आहे? तिला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं. थोडं थोडं नाही, 2020 पासून तुम्ही व्हिडिओ नीट बघा. 700 कोटीपेक्षा जास्त रुपये खर्च केलेत सीईटी सेलनं. कॅप राऊंडसाठी 120 कोटी दिलेत. ज्या 3 टेस्ट दिले होते ना आपल्याला सीईटी सेलनं, त्यासाठी पण काहीतरी 70-80 कोटी रुपये खर्च केलेत. अरे, मी क्लास प्लस ॲप वापरतोय, दिनेश सर वापरतायत, सोविन सर वापरतात, फिजिक्स ज्ञान मुकेश नायक सर वापरतात, गिरीश सर वापरतात. सगळे सर वापरतायत क्लास प्लसचं ॲप्लिकेशन. आणि त्या ॲप्लिकेशनला पण करोडो रुपये खर्च येत नाहीये. लाखो मुलं आमच्याकडे पण टेस्ट देतायत, लक्षात घ्या. ओके. आणि काही लोकं ग्राफीचं ॲप वापरतायत. ओके, 10-15 हजार रुपये मंथलीच्या इयरली चार्जेस आहेत त्याचे. आणि सीईटी सेल करोडो देतंय. सीसीटीव्हीसाठी 40-50 कोटी दिले असतील तर द्या ना सीसीटीव्ही फुटेज आम्हाला त्या चौकशीसाठी. तेही होणार नाहीये. आणि सगळ्यात शॉकिंग, पर स्टुडंट ही जी कंपनी आहे, तिनं पर स्टुडंट आय थिंक एक 387, 383 रुपये सीईटी सेलकडनं घेतलेत एक्झाम कंडक्ट करायला. आणि इमिजिएटली त्या कंपनीनं दुसऱ्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलंय 180 रुपयाला. जाग्यावर 50% प्रॉफिट आहे. जाग्यावर 50% प्रॉफिट. इथं मला काय सांगायचंय? मला काय म्हणायचंय? रस्त्यामध्ये करा करप्शन. करा. सहन करतोय आम्ही, करा. बदल्यांमध्ये पैसाच पैसा आहे. घ्या. वर्षानुवर्ष चालत आली सिस्टीम, तिथं बदलणं कठीण आहे. पण पण मी तुम्हाला सांगतो, करप्शन मी असं कठोरपणे काय म्हणूया आपण, ह्याच्यातून म्हणतोय की करा, करा, चालेल. पण विद्यार्थ्यांचं जे क्षेत्र आहे, ही एक्झाम, याच्यात हे करप्शनच आहे, लक्षात घ्या. ऑब्व्हियसली ह्या कंपनीनं हे कॉन्ट्रॅक्ट घेतलं, सब कॉन्ट्रॅक्ट दिलं. हिनं तरी केलं का तिनं अजून सब कॉन्ट्रॅक्ट दिलं कोणास ठाऊक. आणि ओंकार जे रिपोर्टर आहेत, लक्षात घ्या, ते प्रत्येक गोष्ट ना न घाबरता मांडतात, लक्षात घ्या. मग त्यांच्या बोलण्यातून माझ्या लक्षात काय आलं, की या सगळ्या कंपन्या एकच आहेत. एकच कंपनी आहे. आणि इथं मी तुम्हाला सांगतो,
धनंजय कुलकर्णी जे शिक्षक आहेत पुण्यात 30 वर्षापासून, ओके. त्यांनी डॉक्युमेंट्स ते आरटीआय फाईल करून सगळ्या गोष्टी केल्यात. मी तुम्हाला सांगतो, आता माझ्या क्लासमध्ये 1-2 वकील आहेत. हा व्हिडिओ झाला की मी इमिजिएटली त्यांच्याशी बोलणार आहे. काय करता येईल पुढं? कारण आपलं ज्ञान त्यातलं काहीच नाहीये. मी तुम्हाला कमेंटमध्ये विचारतोय, कमेंट करून आम्हाला सांगा, आम्हाला पण गाईड करा. याच्यात नक्कीच काही वकील असतील, काही पालक क्षेत्रातले असतील. काय पुढं योग्य मार्ग राहील ते आम्हाला मार्गदर्शन करा. मी त्याच्यानंतर जोशी सर, आता ते कुलकर्णी सरांना भेटायचा प्लॅनच आहे किंवा त्यांचा नंबर मिळेल वगैरे, तिथं आम्ही त्यांच्याशी बोलू. पण तुमच्या लक्षात आलं का हा काय प्रकार आहे ते? सीसीटीव्ही साठी 60-70 कोटी जर घेत असतील ती कंपनी, तर फुटेज तिने ठेवलंच पाहिजे. नसणार आहे, नसणार आहे. आणि या फ्रॉड लोक ही जे आहेत, ज्यांना ऑलरेडी पैसेच कमवायचे आहेत, पैसेच कमवायचे आहेत. आणि हे आम्ही तुम्हाला सांगतो काय छोटस कॉन्ट्रॅक्ट आहे, ओके. काय मिळणार आहे त्यात म्हणूया आपण, आहे ना, 100-125 कोटी म्हणूया आपण. पण फ्रॉड करून हजारो कोटी मिळतील ना. पेपर विकल्यानंतर हजारो कोटी मिळतील ना. मग का नाहीत विकणार? यांचं टार्गेटच प्रॉफिट आहे. तुम्हाला सांगा, ही कंपनी, मला सांगा, जेईची एक्झाम कोण कंडक्ट करतं? टीसीएस करतं का रे? मी तुम्हाला सांगतो, इनिशियली आपली एक्झाम टीसीएस कडूनच कंडक्ट झाली होती. आणि मी हे नेहमी बोललोय, लक्षात घ्या. अगदी इथं सुद्धा बोलतोय की याच्यातल्या दोषींवर कारवाई करा, करू नका, सहन करतोय आम्ही सगळं. पण प्लीज विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नका. जर आपल्या देशातल्या लोकांनी अभ्यास करणं सोडून दिलं, का नाही सोडून दिलं, असे प्रकार घडल्यानंतर मी तुम्हाला सांगतो फार वाईट दिवस येतील. हा, कुणी, मी तुम्हाला सांगतो, काय माहितीये का, लक्षात घ्या की पैशाला सर्वस्व मानलं गेलंय. आजकाल लोकांच्या लक्षात येत नाहीये. आता याचं रिझन मी तुम्हाला सांगतो. इथं आपली चूक कुठे आहे मी तुम्हाला सांगतो. आपली चूक. ओके. निवडणुकीत पैसे वाटले जातात. हां, निवडणुकीतला उमेदवार प्रचंड पैसे खर्च करतोय. आमदारकीसाठी 500 कोटीचं बजेट लागत असेल असं वाटतंय मला. हा व्हिडिओ करायच्या अगोदर काही लोकांशी बोललो तुम्ही. 500 कोटी हा बारका आकडा आहे. छोट्या छोट्या ह्यासाठी म्हणूया आपण हां. जर ती आमदारकी योग्य ठिकाण पुणे, मुंबई असेल तर आणखीन खर्च जास्त आहे. 500 कोटी प्लस तिकीट मिळवण्यासाठीच काहीतरी कोटी दिले असतील. निवडून येण्यासाठी 500 कोटी. निवडून येणार मंत्री होण्यासाठी पुन्हा आणखीन करोडो रुपये. बरं, सगळ्यात महत्वाचं, मग रिटर्न तर वसूल ते करावंच. पहिले टार्गेट त्या लोकांचं ते असणार आहे ना. आता मी तुम्हाला सांगतो, मेडिकल, एमबीबीएस करोडो रुपये खर्च केले जातात. मग पहिलं टार्गेट काय? पैसाच वसूल करायचा आहे ना. तेव्हा मेडिकल क्षेत्रात पण त्याच गोष्टी सुरू आहेत. मी सगळ्यांना हाच रिक्वेस्ट करतोय, जर निवडणुकीतलाच भ्रष्टाचार थांबला, तर काही प्रमाणात तर ही लोक कमी भ्रष्टाचार करतील. पण हे माझं बोलणंच चुकीचं आहे म्हणूया आपण. ह्या सगळ्याच गोष्टी वेगळ्याच विषयाला चालल्यात, लक्षात घ्या. मी चुकलो इथं बोलताना, लक्षात घ्या. वेगळाच विषय, मुद्दा महत्वाचा वेगळाच होता, की या ठिकाणी करप्शन झालेलं आहे. एमएसटी सीईटी सेल कडून आपल्याला याचं क्लॅरिफिकेशन हवंय. एवढे पैसे जर खर्च होत असतील, ओके, एकाच कंपनीला असे कॉन्ट्रॅक्ट देणार असतील, तर हे कसं शक्य आहे याचंही उत्तर हवंय. आणि हे डॉक्युमेंटेशन सगळं आहे. आणि आता काय करावं लागणार आहे माहितीये का, की सीईटी सेल पर्यंत पोहोचावं लागणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं, दाद देतील आपल्याला? मग मंत्र्यांनी थोडंफार तरी लक्ष इथं घातलं पाहिजे. लोक नाराज आहेत. लोक नाराज आहेत. तुमचेच मतदार नाराज आहेत. ओके. तुम्हालाच मत दिलेत या लोकांनी. तुम्हालाच निवडून आणलंय. तरी आम्ही नाराज आहोत, लक्षात घ्या. आता एक स्टेज असेल मग. मी तुम्हाला जस्ट एक्झाम्पल देतो बरं का. एक एक्झाम्पल देतोय, लक्षात घ्या. कोणतं एक्झाम्पल देतोय? तुम्हाला सांगतो, की 10th स्टँडर्ड पर्यंत शहरातल्या पालकांचे 10 ते 15 लाख रुपये खर्च होतात. ओके. 11वी-12वी मेट्रोपॉलिटिस म्हणजे पुणे, मुंबई, नागपूर या ठिकाणचे क्लासेस आहेत. 5-5 लाख फीज आहेत. मग 15 आणि 5 20 लाख पालक तिथं खर्च करतोय. रिझल्ट मिळत नाहीये. मग तसं करण्याच्या ऐवजी ते पैसे सीईटी सेललाच देऊया. द्या रिझल्ट आमचा मग. मग सगळंच असे करतील. एक अशी वेळ येईल मग, ज्याच्याकडे पैसा आहे त्यानं शिक्षण घ्या. ज्याच्याकडे पैसा नाहीये, तुम्ही शिकू नका, अशी वेळ येईल. बरं, व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी एक रिक्वेस्ट करणार आहे, तुम्हाला करायला पाहिजे होती म्हणूया आपण, की हे एवढे व्ह्यूज कसे काय? ते पण 12-12 तासात म्हणूया आपण. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. शेअर करा. पालकांना कळालंय, विद्यार्थ्यांना कळालंय, अगदी छोट्या-छोट्या मुलांना पण कळालंय, की चुकलंय काहीतरी एक्झाममध्ये. काहीतरी धांदली आहे. 10वी फेल. आणि मी माझ्या गेल्या व्हिडिओमध्ये प्रूव्ह करून दाखवलंय, की सीओईपी मध्ये यांचा रिझल्ट काही नाहीये. 0 पॉइंटर आहेत, 20 विषयात फेल आहेत. सगळ्या विषयात फेल मुलं आहेत. आणि हे प्रमाण वाढत चाललंय. कालांतराने सीओईपी, व्हीजेटीआय, वालचंद, पीआयसीटी हे तर करतील ही मुलं. आपल्याला व्हीआयटी, पीसीसीओई सुद्धा मिळणार नाहीये. इव्हन डी वाय पाटील, पिंपरी, आकुर्डी इथपर्यंत सुद्धा ही लोक घुसतील. हो, मी तुम्हाला सांगतो, ही स्कॅम करणारी लोकांनी टॉपच्या कॉलेजना काबीज करून टाकलेलं आहे.
हो, तर एवढे 10-15 लाख पैसे दिले असतील तर का सोडणार आहेत हे लोकं? आणि सीओईपीत हे काय करणार आहेत? सीएसच घेणार आहेत. सीएसच घेणार आहेत. म्हणजे टॉपर मुलं आहेत. जे सीओईपी ड्रीम बघितलं होतं. मग ते सिव्हिल मेककडे येणार आहेत. मग सिव्हिल मेकला सोन्याचे दिवस येणार मी तुम्हाला सांगतो. कट ऑफ वाढणार. कट ऑफ वाढणार. तुम्हाला या वर्षी सुद्धा तो कट ऑफ वाढलेला दिसून येईल लक्षात घ्या. बरं मग आता मी हात जोडून रिक्वेस्ट करतोय तुम्हाला मुद्दा थांबवू नका. न्यूज चॅनलचं कसं असतं मी तुम्हाला सांगतो. त्यांना न्यूजच हवी असते. ऑब्व्हियसली ते न्यूज चॅनल आहेत लक्षात घ्या. आपण जोपर्यंत आवाज उठवू तोपर्यंत ते आपल्या पाठीमागे असणार आहेत. आपला आवाज थांबला, की ते पुन्हा आपल्याला सपोर्ट करणार नाहीयेत. मुंबई तकचा सपोर्ट आहे. राहुल कुलकर्णी सरांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ गेला पाहिजे मी तुम्हाला म्हणतो. कुणा ना कुणातरी कॉन्टेंटमध्ये ते असणार आहेत नक्की. ॲक्चुअली कंटाळा आलाय, बास की सर, राहू दे, नको आता. आता आपण अभ्यासावर फोकस करू. नाही बाळांनो 40चे 400 झालेत. 400 चे 4000 होतील. 4000 चे 10,000 होतील आणि सगळ्या टॉपच्या कॉलेजमध्ये जागा जातील लक्षात घ्या. पण एक लक्षात घ्या, लढा सुरू झालेला आहे. ओके. Insta पेजवर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन वाटल्यास ते लिंक शेअर करेन किंवा मी सांगू का, जोशी सरांनी एक Insta पेज तयार केले. प्लीज त्यांच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा तुम्ही. ओके. आणि तिथं तुम्ही जावा. ओके. सरांना सपोर्ट करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. WhatsApp स्टेटसला ठेवा. जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवा. ओके. आणि काय प्रकार आहे, की माझं पुन्हा म्हणणं काय आहे, की जो भ्रष्टाचाराचा पॅटर्न आहे, की मेन कंपनी, पुन्हा सब टेंडर तो सीईटीमध्ये पण आलाय. ओके. आणि त्यामुळं सीईटी सेलनं यावेळेस मी तुम्हाला सांगतो क्लिअरली 1,000, 2,000, 3,000 तुमच्या लक्षात आलं असेल 6 पट फी वाढवली होती. का? ह्यांची भूक थांबणार नाहीये. हे अजून भ्रष्टाचार करणार आहेत, अजून वाढत जाईल. मग आपण आवाज उठवल्यामुळं फीज तर कमी झाली. अजून आवाज उठवला पाहिजे, की हे सगळं थांबलं पाहिजे. मिळून आवाज उठवूया. ऑल द बेस्ट.